हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे. नकाशात नेहमी कोणती दिशा कोठे असते माहिती आहे नीरज तुला? हो बाई, नकाशात नेहमी उत्तर दिशावर असते, तसा बाणही नकाशात असतो. आणि इतर दिशा कुठे असतात? बाई, नकाशात उत्तर दिशावर असते. ही दक्षिण, ही पूर्व, ही पश्चिम. अगदी बरोबर. आता मला सांगा, या महाराष्ट्र राज्यात उत्तरेकडे नीरज कोणकोणते जिल्हे आलेले आहेत? बाई, महाराष्ट्रात उत्तरेकडे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नंदुरबार, धुळे हे जिल्हे आले आहेत. यश, तू सांग, पूर्वेकडे कोणते जिल्हे आलेले आहेत? पूर्वेकडे गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा व नागपूर हे जिल्हे आलेले आहेत. बरोबर आहे. आता पश्चिमेकडचे जिल्हे नीरज तू दाखव. बाई, पश्चिमेकडे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत. अजून कोणते जिल्हे राहिले? बाई, अजून मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा. बरोबर आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही पश्चिमेकडे आहे. यश, तू मला आता दक्षिणेकडील जिल्हे सांग. बाई, दक्षिणेकडे नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. बरोबर आहे. सिंधुदुर्गाचा काही भाग सुद्धा. सिंधुदुर्गचा काही भाग सुद्धा आहे. अगदी बरोबर. शाब्बास. नीरज आणि यश, आता तुम्ही जागेवर बसा. हे दिशाचक्र आहे. आता हे दिशाचक्र आपण पुणे जिल्ह्यात ठेवूयात. शार्दूल, तू सांग, पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे? पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला अहमदनगर जिल्हा येतो. तसेच पुणे जिल्ह्याच्या पूर्वेलाही अहमदनगर जिल्हा येतो. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सातारा हा जिल्हा येतो. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगड हा जिल्हा येतो. अगदी बरोबर. शाब्बास. आता हेच दिशाचक्र अनुष्का तू नाशिक जिल्ह्यात ठेव. आणि आता मला सांग, कोणते जिल्हे कोणत्या दिशांना येत आहेत? नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला औरंगाबाद जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेला अहमदनगर जिल्हा येतो. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला ठाणे जिल्हा येतो. बाई, शार्दूलने पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला अहमदनगर जिल्हा सांगितला व मी सांगताना धुळे जिल्हा सांगितला, असे का? छान प्रश्न विचारलास. कारण जेव्हा शार्दूलने प्रश्न विचारला तेव्हा दिशाचक्र आपण पुणे जिल्ह्यात ठेवलेलं होतं आणि पुण्यातून अहमदनगर हे उत्तरेकडे आहे. पण हेच आपण नाशिकमध्ये गेलो तर नाशिकमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी उत्तरेकडे धुळे हा जिल्हा आहे. दिशा ह्या स्थानसापेक्ष असतात. ज्या स्थानावर आपण असू त्यानुसार त्याच्या उत्तरेला दक्षिणेला कोणतं ठिकाण असेल किंवा कोणतं गाव असेल हे ठरते. म्हणजे जर आपण यवतमाळमध्ये गेलोत तर यवतमाळमध्ये उत्तरेला कोणता जिल्हा येणार? अमरावती जिल्हा. अगदी बरोबर. शाब्बास. हेच जर आपण बीड जिल्ह्यात असू तर उत्तरेला कोणता जिल्हा येणार? जालना जिल्हा. शाब्बास. बाई, आपण जर दिशाचक्र हिंगोली जिल्ह्यात ठेवले तर हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला वाशिम जिल्हा येईल व आपण जर हेच दिशाचक्र वाशिम जिल्ह्यात ठेवले तर वाशिम जिल्ह्याच्या दक्षिणेला हिंगोली जिल्हा येईल. तसेच आपण दिशाचक्र पुणे जिल्ह्यात ठेवले तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला रायगड जिल्हा येईल व हे दिशाचक्र आपण रायगड जिल्ह्यात ठेवले तर रायगड जिल्ह्याच्या पूर्वेला पुणे जिल्हा येईल. समजलं? हो. नकाशा वाचन हे पुढच्या अभ्यासासाठी आणि रोजच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी सुद्धा आवश्यक असलेलं अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे. या कृतीमधून आपल्याला हेच कौशल्य मुलांच्यामध्ये विकसित करायचं आहे. नकाशा हा तर एक भाग झालाच की एखादी वस्तू आपल्या पुढे आहे, मागे आहे, उजवीकडे आहे, डावीकडे आहे हे कळणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच एखाद्या यंत्रामध्ये सुद्धा एखादा भाग कुठे आहे, आपल्या शरीरामध्ये एखादा अवयव कुठे आहे, आपल्या शाळेमध्ये वर्गांची रचना कशी आहे, एखादा मित्रमैत्रीण आपल्यापासून किती अंतरावरती बसलेलं आहेत, या सगळ्या ठिकाणी सुद्धा आपण नकाशा वाचनाचंच हेच कौशल्य आपण वापरत असतो. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये, अगदी नाटकामध्ये काम करत असताना सुद्धा स्टेजवरती आपल्या जागेचा अंदाज येणं, नृत्य करत असताना आपल्या आजूबाजूच्या जागेचा अंदाज येणं, यासाठी सुद्धा नकाशाचं कौशल्य, नकाशा वाचनाचं कौशल्य अप्रत्यक्षरित्या उपयोगी पडत असतं. नकाशामध्ये आपण स्थानं म्हणतो, पण रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू असतात, वेगवेगळ्या जागा असतात की ज्या आपल्या आजूबाजूला असतात, जिथपर्यंत आपल्याला पोचायचं असतं त्यासाठी हे कौशल्य उपयोगी पडू शकतं.
मुलांना वेगवेगळ्या जागी उभं करणं, म्हणजे एकदा पूर्वेकडे तोंड करून उभं केलं तर एकदा पश्चिमेकडे तोंड करून उभं करणं, एकदा दक्षिणेकडे तोंड करून उभं करणं. या प्रकारे दिशा बदलून मुलांचं दिशांचं ज्ञान आपल्याला वाढवता येईल, नकाशा वाचनाचं ज्ञान आपल्याला वाढवता येईल.